यूट्यूब चॅनल चालू आहे, अख्खा महाराष्ट्र बघतोय, सगळी जनता बघते, समोर बसलेली लोक बघतायत की आमचे नेते किती विद्वान आहेत, किती सुशील आहेत, किती चारित्र्यवान आहेत हे बघतायत आणि स्टेजवर शिव्या देत आहे, एकमेकांच्या अंगावर जात आहे. हा आदर्श जनतेचा आणि याच्यासाठी निवडणूक लढत आहे. मला वाटलं ही सगळी फार सुसंस्कृत आहेत आणि मला वाटलं आमचे सचिव साहेब तर सचिव तर पाक असंच करत होता, काय कळालंच नाही मला काय नेमकं करत. 24 तारखेला काय सांगणार आहे. अहो सचिव महोदय, तुमच्या हातातनं तिकीट घेतलं, तुमचं सगळं काढून घेतलंय, 24ला सांगायला शिल्लक आहेच काय तुम्हाला. आता म्हणते की पवार साहेबांनी मला शब्द दिलेला आहे म्हणून काम करायचं आहे. मला विधान परिषदेचा आमदार नव्हे, डायरेक्ट मंत्री करणार आहेत. अजून म्हैस बाजारात पण नाही. ह्यो आता पाक तूप विकायला चाललाय. एवढी भयानक परिस्थिती यांच्यामध्ये. पण मला आपल्याला सांगायचं, समोर निवडणूक कुठल्या मानखटावच्या विकासासाठी लढवली जात नाही. समोरची निवडणूक ही खटामानच्या विकासाची नाही, या पाण्याच्या लढाईची नाही, या भागातल्या स्वाभिमानाची सन्मानाची नाही. ही निवडणूक फक्त जयकुमार गोरेचा द्वेष करणारे हे सगळे टोळकं एकत्र आले. त्या टोळक्यानं फक्त जयकुमार गोरेचा पराभव करण्यासाठी आखलेला हा डाव त्याच्यासाठी आहे. काय केलं जयकुमार गोरेनं? तुम्ही जरा शांत बसा ना. हो शांत बसा जरा. थांबा ते. ही निवडणूक ही स्वाभिमानाची लढाई म्हणून सांगतात. ही निवडणूक मानगडामधली गुंडगिरी संपवण्यासाठी निवडणूक म्हणून सांगतात. माझ्या दृष्टीने ही निवडणूक खटाव मानच्या दुष्काळ मुक्तीची लढाईची अंतिम टप्प्यातली लढाई आहे. परीक्षा बघितली पण शेवटी परमेश्वरानं मला यश दिलंच. आजचा दिवस आहे. आजचा दिवस आहे. काल रात्री पंप चालू झाले, पाणी मार्डीमध्ये पोहोचलं, मार्डीमध्ये, आणि पाणी शंभूखेडमध्ये पोहोचले. आता शंभूखेडमध्ये या मातीतल्या अवलादीने पाणी जेव्हा त्या शंभूखेडमध्ये गेला, अजून पाऊस पडला नाही शिवाजीराव, अजून त्या भागात पाऊस पडला नाही. जनता मला येऊन टाहो बोलते, भाऊ आता पाईपलाईन आली, पाण्याची वाट बघतोय, पाणी सोडा. आणि हे आज पाणी सोडलं तेव्हा यांनी आचारसंहिता भंगाची कंप्लेंट केली. या अवलादी या मानखटावच्या मातीतल्या आहेत आणि या मातीत पाणी सुटताना आनंदोत्सव साजरा व्हायला पाहिजे. या मातीत पाणी सुटताना त्या पाण्याचं स्वागत केलं पाहिजे. या मातीत पाणी येताना त्या पाण्याचं कौतुक केलं पाहिजे. हे कौतुक न करता हे पाणी बंद करण्यासाठी जे माणसं प्रयत्न करतात त्या अवलादी निवडणुकीत मतं मागायला येतात आणि त्या सांगतात की आम्ही मानखटाचा विकास करायला आलोय. वरकोटी मलवडी मधला एक गडी खटावात गेला की सांगतो मी खटावचा, आणि वरकोटे झाला की सांगतो मी मानचा. या वरकोटे मलवडी गावात निवडणुकीला विधानसभेला उभं राहिले ना, 335 मताचं लीड होतं या गावानं दिलं होतं. या गावानं एवढं प्रेम माझ्यावर ठेवले, या पंचकृषीने एवढं प्रेम माझ्यावर केलंय, एवढं प्रेम केलंय. या प्रेमातनं उतराय व्हायचा मी मनापासूनचा प्रयत्न केला. अरे माझी वानर सेना आहे रे, माझ्याकडे नाही नेते, नाही माझ्याकडे नेते, नाही माझ्याकडे पैसेवालं कोण, नाही माझ्याकडे शक्तीवालं कोण. अरे प्रभू श्रीरामानं रावणाची लंका वानरांना घेऊन जाळली. ती माझी वानर सेना आहे. कोण उमेदवार आहे माहिती आहे तुम्हाला? बघितलाय तुम्ही? बघितलाय? आता लढायचं, आता थांबायचं नाही म्हणणारा कधी आता माघार नाही म्हणणारा कधी गायब. आता म्हणे कुकुडात गटातनं लीड देणार आहे. आता 5,000 मताचं लीड का 10,000चं माहिती नाही. आता वातावरण तालुक्यातलं बदललेलं आहे. आमदाराच्या विरोधात वातावरण आहे. आता तुम्ही काळजी करू नका, मी लीड देणार आहे. आम्ही दोघं मिळून असं काय काय आहे सांगितलेलं आहे. आणि ते बिचारा गणित करते.
कुकुडवाडीचं 5,000, गोंदवल्याचं 5,000, मसवडचं 3,000, गोंदवल्यावाला म्हणतोय मारलीचं 4,000. हिशोब करतोय, विचारते. आणि एवढा हिशोब येतोय, मग एवढं दिलं तर चालेल का, असा हिशोब करते. 2029ला खटाव तालुका वेगळा होणार आहे. आणि तो वेगळा झाला की माझ्या मुलीचं आत्ताच लग्न झालंय, माझ्या जावयाला आमदार करायचंय, त्याच्यासाठी ग्राउंड तयार करायचंय म्हणून मी उभा आहे. मला माहिती आहे या निवडणुकीत माझा पराभव होणार आहे, पण तरी पण मी निवडणुकीला उभा आहे. माझ्या जावयाला वाट करून द्यायची आहे आमदार होण्यासाठी. मला सांगा, एवढा महान सासरा कुठे बघितला का तुम्ही? एवढा महान सासरा कोणी बघितला का? म्हणजे ज्याला आपल्या जावयाला उमेदवार आमदारकी देण्यासाठी हा बहादर निवडणुकीला उभा राहायला पडणार माहिती आहे, पण ग्राउंड तयार करायला आणि ही गडी त्याच्या मागे फिरतात त्याला आमदार करायला. ते सांगतात की मी पडणार आहे आणि हे म्हणतात की मी तुम्हाला आमदार करणार आहे. म्हणे या भाद्रानं युवक पिढीचं नाव घेतो. या भाद्रानं पळशी गावामध्ये ग्रंथालयाची एक इमारत आणलेली होती. ती इमारत यानं स्वतःच्या फार्म हाऊस मध्ये नेली, तिथं इमारत बांधली आणि त्या इमारतीमध्ये ह्याचा पत्त्याचा क्लब चालू आहे. जिथं पार्टी चालते तिथं हे पत्ते खेळत बसतो आणि जबाबदारीने बोलतोय. ह्याच्यात खोटा असलं तर तुम्ही सांगाल ती शिक्षा पण भोगतो. हा आदर्श हे शिकायचं. अरे जयकुमार गोरे तुमच्या समोर आहे, सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही. दारू पिलेला माणूस आपण बघितलं इथं, दारू पिलेला माणूस कार्यकर्ता माझ्या जवळ येऊ शकत नाही. तंबाखू नाही, गुटखा नाही, मावा नाही. अरे एखादा तंबाखू खाऊन एखादा कार्यकर्ता माझ्या गाडीत बसला ना, काच खाली घेऊन बाहेर तुकायची हिंमत नाही बिचाऱ्याची. आत गेल पण बाहेर नाही, आत गेल पण बाहेर नाही टाकणार. ही भीती नाही बाबा, ही भीती नाही दादानो, ही भीती नाही, ही शिस्त आहे जीवनाची. ही शिस्त आहे जीवनाची, ही शिस्त आहे. ह्याचं अनुकरण करणारी जनता आपल्याला युवा पिढी पुढे इथे उभी राहते. यांच्याकडून काय घ्यायचं? हा बहादर पत्ते बी खेळतो, हा बहादर हे बी करतो, हा बहादर मटका बी खेळतो. शिवाजीराव काल एक जण आला, मला म्हणला ह्याला 94ची डबल लागली होती. 94ची डबल लागली होती. पैसे बी झालं 94 लाख रुपये असल्यानंच मिळावं का? मटक्याचं 94 लाख रुपये मिळालं. तासगाव मधनं कलेक्शन केलं, तासगाव मधनं. कुठला एजंटचं सुद्धा नाव सांगेन मी. हे स्वाभिमानाच्या गप्पा मारतात नाही. हे तिकीट मागायसाठी या 12 जणांचं टोळकं बारामतीत 2 महिने लोटांगण घालत होतं. 2 महिने पायात लोटांगण घालत होते बहादर. 2 महिने. आणि दुसरा फलटणला जाऊन, फलटणचा गडी, त्याचं घर बघितलं का कधी चिन्मय? शिवाजीराव गेलता तुम्ही, तुम्हाला माहिती आहे. ह्यो गडी खुर्चीवर बसतो पुढे हे गडी पोत्या वाजतात. हे गडी पोत्या वाजतात. आणि हे का नाही बाबा लगीन काय म्हणतात ते, कुठलं ढिंचांगडीच्या बाबा लगीन आहे का नाही. हे गडी खुर्चीवर, महाराज खुर्चीवर, हे पुढं. आणि काय म्हणतात हे, महाराज तिकीट, महाराज तिकीट, महाराज तिकीट, बाबा लगीन. हे स्वाभिमान शिकवतात मला. हे खटाव माणसे स्वाभिमानी. अरे हा स्वाभिमानी सुपुत्र तिकीट तर घेऊन आला, सन्मानाची लढाई लढला. आणि बारामतीकर सांगत होते पाणी मिळणार नाही, पाणी नाही तर द्यायचं कुठनं. हा फलटणकर सांगत होता पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही. मी एकदा म्हणलं शिवाजीराव पृथ्वीचा तर अंत झालाच नाही, पण रामराजे तुमचा अंत व्हायच्या आत मी पाणी आणलं. माझं काय चुकलो, काय चुकीचं बोललो? एवढं लागलं तुमच्या गड्याला, एवढं लागलं म्हणे रामराजे साहेबांचा अवमान केला, एवढा अहंकारी आमदार आहे का रे बाबा.
तुझ्या मातीत पाणी येणार नाही पृथ्वीच्या अंतापर्यंत म्हणला, त्याला मी तुझ्या अंताच्या पूर्वी पाणी आणलं एवढंच म्हणलो तर तुझा अहंकार जागा झाला, तुझी अस्मिता जागी झाली, तुला वाईट वाटलं. ही असली माणसं. म्हणून मी तुम्हाला सांगतो, ही लढाई तुमच्या माझ्या अस्तित्वाची लढाई आहे. ही लढाई तुमच्या माझ्या स्वाभिमानाची आहे. ही लढाई सामान्य माणसाची लढाई आहे. एका बाजूला सामान्य माणूस आणि दुसऱ्या बाजूला हे नेते. ही लढाई नेते विरुद्ध जनता आहे. मला परवा दिवशी कालच्या सभेत मला कोण म्हणलं, म्हणे काहीतरी म्हणला ते माजलेलं बोकड आहे आणि त्याला 20 तारखेला कापायचं आहे. माजलेला बोकडाचा वापर काय असतो माहिती आहे ना त्याला? मग सोसल का परत? अरे तुझी अवकात किती, तू बोलतोस किती? तू ये बर, नाही तर मी येतो तुझ्या घरी. चल बर बघू तुझ्या दम. बोलतो कुणाला? सांगतोस काय? किती बोलतोस? हा, दुसरं एक म्हणलं बोराटोडीलाच येतो. येताना ते कपन बांधून ये घरी. हे काय बोलतो? कुणाच्या नादाला लागतो? तुला अजून गोरे कळालीच नाही, ते फक्त पवार साहेबांना कळालेत बाबा. ते रामराजाला कळाले. ते येते का बरं इकडं? ते म्हणते लढण मरा, लढण मरा, लागलं तर पाठवतो खाल्लं पण तुम्हीच मरा. दिले दानाला आणि बसले खाली. की जयकुमार गोरे निवडणुकीला उभा राहिला की तो आमदार होणार. ज्या दिवशी माझी जनता मला कंटाळेल, ज्या दिवशी माझी लोक मला दमतील, त्या दिवशी मी उभाच राहणार नाही. त्या दिवशी मी उभाच राहणार नाही. आणि जोपर्यंत जनता म्हणते मला तुम्ही उभं राहावा, तोपर्यंत असे किती येऊ द्या, एकटा बास. असे किती येऊ द्या, एकटा बास आहे. फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. ते आशीर्वाद 20 तारखेला तुम्ही द्या. कोण बोकड कापते का कोण बोकड आणते बघू आता. फक्त व्यासलीन घेऊन तयार राहा.